नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, ऑनलाईन शिक्षण, माध्यम मराठी. आज मी सौ आरती सुनील किणी, अ, अंधेरी मनपा माध्यमिक शाळा या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून सर्व अधिकारी वर्गाचे आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आजचा आपला विषय आहे काव्य सौंदर्य दुसरे सत्र. मुलांनो, मराठी या विषयामध्ये आपला जो पद्य विभाग आहे, त्या पद्य विभागामध्ये काव्य सौंदर्य हे अतिशय महत्वाचा घटक आहे. काव्य सौंदर्याबरोबरच रसग्रहण हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. संपूर्ण पद्य विभाग हा मुलांनो संपूर्ण पद्य विभाग हा मुलांना 16 मार्काचा असतो. या विभागात कवितांवर अप्रश्न आधारित कृती आणि मुद्द्यांच्या आधारित कृती आणि रसग्रहण कृती अशा 3 विभागात कृती विचारल्या जातात. पद्य विभागात भौतिक कृती सोडवण्यासाठी प्रत्येक कवितेचा भावार्थ पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. मग तो एकदा स्वतःच्या भाषेत उतरवण्याचा सराव करावा, जेणेकरून पद्य विभागातील कृती तुम्ही सहजतेने सोडवू शकाल. बघा बाळांनो, जेव्हा कविता आपल्याला शिकवली जाते शिक्षकांकडून, तेव्हा ती आपल्याला समजल्यानंतर आपण आपल्या भाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, जेणेकरून कवितेवर कुठलाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. जसं आता बघा, कवितेचा जो हा पद्य विभाग आहे त्याच्यामध्ये एकूण 16 गुणांचं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामध्ये अ व आ या दोन्ही घटकांसाठी पाठ्यपुस्तकातील प्रत्येकी एक कविता कृतीपत्रिकेत येते. 8 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी केली जाते. जसं पहिली बघा, आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण, म्हणजे आकलन कृतीवर प्रत्येकी 2 प्रश्न येतात, उपप्रश्न येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेला आकृतीबंध पूर्ण करा, काही वेळेला रिकाम्या चौकटीत योग्य शब्द भरा, अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. खूप सोपे असतात मुलांनो. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो काव्य सौंदर्य कृती. काव्य सौंदर्य कृतीमध्ये बघा, काव्य सौंदर्य कृती ही 4 गुणांना असते आणि त्यामध्येच मुलांनो आपल्याला काव्य सौंदर्य या कृतीमध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य या तिन्ही घटकांपैकी कुठल्याही 2 घटकांवर 2-2 गुणांच्या 2 कृती अपेक्षित असतात. पण ह्याला गुण असतात 4 आणि 4 नंतर परत प्रश्न दुसऱ्यातला ई प्रश्न असतो, तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे, की कवितेचे रसग्रहण. पाठ्यपुस्तकातील कुठल्याही एका कवितेवर रसग्रहणास अनुकूल अशा 2 ओळी कृतीपत्रिकेत येतील. दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करणे. आता रसग्रहण आणि काव्य सौंदर्य यामध्ये कशा प्रकारचा फरक असतो, त्या कृती कशा सोडवल्या जातात, ह्याचाच अभ्यास आपण या आजच्या तासिकेला करणार आहोत. बघा, विभाग 2 मधील तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, पठित पाठ आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण. आता आकलन कृतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आकृतीबंध येऊ शकतो, रिकाम्या चौकटीत भरा असं येऊ शकतं. कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे, त्यालाही 2 गुण असतात. अशा प्रकारचे 3 हे उपप्रश्न असतात. आणि चौथा प्रश्न जो आपल्याला आजच्या तासिकेला शिकायचा आहे तो काव्य सौंदर्य कृती. आता काव्य सौंदर्य आणि रसग्रहण करताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पहिल्या प्रथम लक्षात ठेवल्या पाहिजेत, ह्याचा आपण आज अभ्यास करू. आता रस म्हणजे चव किंवा रुची. आपल्या दैनंदिन जीवनात गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस अनुभवतो. काव्याचा आस्वाद घेताना आपण वेगवेगळे रस अनुभवतो. त्यातील भावभावनांमुळे साधारणपणे 9 प्रकारचे रस आपल्याला अनुभवायला मिळतात. आता हे रस कोणते? तर बघा, पहिला रस आहे करुण. आता ह्या पहिले रसाची आपण माहिती करून घेऊ.
करुण, शांत, रौद्र, हास्य, अद्भुत, विभत्स्य, भयानक, शृंगार आणि वीर. आता रस म्हटलं म्हणजे मुलांना तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं चव किंवा रुची. आता आपल्या जीवनात आपण हे सगळ्या चवी किंवा रस यांचा अनुभव घेत असतो. आता पहिला रस पाहायचा आहे आपल्याला करुण. करुण रसामध्ये कोणकोणत्या घटनांचा अभ्यास होतो बघा. शोक, शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचे साहित्यातील वर्णन. जेव्हा एखाद्या साहित्यामध्ये दुःख आणि वेदना, दैन्य, शोक या गोष्टींचं वर्णन असतं, या घटनांचं वर्णन असतं, त्यावेळी तो रस असतो करुण. त्यानंतर आहे शृंगार. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे किंवा भेटीचे तळमळ, विरह, व्याकुळ मन याचे साहित्यातील वर्णन. त्यानंतर आहे वीरस. पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे साहित्यातील वर्णन. हास्य. विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, असंबद्ध घटना, चेष्टा, मस्करी यांचे साहित्यातील वर्णन. रौद्र. क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप यांचे साहित्यातील वर्णन. पुढचा आहे रस भयानक. भयानक वर्णने, भीतीदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या हे साहित्यातील वर्णन. विभत्स म्हणजे काय? किळस, तिरस्कार, जागृत करणाऱ्या भावनांचे साहित्यातील वर्णन. त्याच्यानंतर अद्भुत, अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यजनक इत्यादी भावनांचे साहित्यातील वर्णन. त्यानंतर शांत. शांत म्हणजे बघा, शांतरस कोणता? भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन या शांत रसात येते. या सर्व रसांचे आपण कविता शिकवतो ना त्यावेळी त्याचा अभ्यास आपल्याला समजतो की एखादी कविता कुठल्या रसामध्ये, कुठल्या रस किंवा कुठली आपल्याला त्याच्यातून बोध मिळाला आहे याचा आपल्याला कविता वाचलं ना की आपल्याला समजून होते की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा रस असेल. आता काव्य सौंदर्यामध्ये एक प्रकारे अलंकारिक भाषा, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना या सर्व गोष्टींचा, या सर्व भागांचा अभ्यास केला जातो. पहिल्या प्रश्न आता बघायचे आपल्याला काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनाने आणि श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दात्मक रूप देणे होय. कवीची मूळ संकल्पना, भावना, विचार यांच्या सजावटीसाठी कवीने केलेले विशिष्ट मांडणी, योजलेले शब्दालंकार, अवलंबलेले वृत्त, त्याचप्रमाणे कवीने निर्मिलेल्या सृष्टीचे आपल्या मनावर झालेले संस्कार आणि त्यावरून आठवणारी इतर क्षेत्रातील साम्य स्थळे यांचा एकत्रित परिणाम काव्य सौंदर्यात असतो. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण समर्पक शब्दात सकारण कथन करणे म्हणजे काव्य सौंदर्य जाणणे. म्हणजे एखादी कविता जर आपण वाचली किंवा आता आपल्या अभ्यासाला जी आहे या कवितेचं जर आपल्याला एखादी ती आवडली आणि काही वेळेला आवडतही नाही आपल्याला, तेव्हा त्याचे शब्दात सकारण कथन करणे म्हणजे काव्य सौंदर्य. बघा, या एका ओळीत काव्य सौंदर्याची एक व्याख्या आहे. काव्य सौंदर्यामध्ये विचार सौंदर्य, आशय सौंदर्य, भाव सौंदर्य अशा 3 गोष्टींचा समावेश असतो. कवितेत विचार आणि आशय, भाव या 3 वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांच्यातील विभाजन रेषा तितकीशी स्पष्ट नसते, कारण त्या परस्पर संबंधित असतात. प्रसंगानुरूप व्यक्तिपरत्वे या संज्ञा वापरल्या जातात. त्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खाली दिले आहे बघा. त्याचा आपण अभ्यास करू की कवितेत कवी एखादा विषय मांडत असतो. उदाहरणार्थ आश्वासक चित्र. आता आश्वासक चित्र या कवितेमध्ये बघा स्त्री आणि पुरुष समानता हा विषय मांडलेला आहे. स्त्री पुरुष समानता. आकाशी झेपकेरी या कवितेत श्रमाच्या मूल्यांचा विचार केलेला आहे की माणसाने आयतं खायचं नाही, तर श्रम केल्यावरच त्याचं फळ मिळतं, कष्ट केल्यावरच फळ मिळतं. आकाशी झेपकेरी या कवितेत श्रमाच्या मूल्यांचा विचार मांडलेला आहे. कवितेत वेगवेगळ्या भावभावना प्रकट झालेल्या आहेत.
आता वस्तू या कवितेत आपण पाहिलं की निर्जीव वस्तूंविषयी कवीची संवेदनशीलता, निर्जीव विषयी वस्तूंविषयी त्यांची असलेली मनातील एक आसक्ती किंवा भावना, की निर्जीव वस्तूंना सुद्धा काय असतात, मने असतात, अशी संवेदनशीलता प्रकट होत असते. आता तुमच्या लक्षात येईल की कवितेचा विषय, आशय, कवितेत मांडलेला विचार, कवितेतील मूल्य, दिलेला संदेश आणि भावभावना या सगळ्यांमधून काव्य सौंदर्य प्रकट होत असते. आलं लक्षात मुलांनो? बघा, व्याख्या ही एक प्रकारची की कवितेचा विषय, आशय, कवितेत मांडलेला विचार आणि कवितेतील दिलेला संदेश, कवितेतून आपल्याला दिलेला संदेश आणि भावभावना या सगळ्यांमधून काव्य सौंदर्य या शब्दाची व्याख्या तयार होते. त्यामुळे काव्य सौंदर्याचा अभ्यास करताना प्रत्येक मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे. कृतीपत्रिकेतील काव्य सौंदर्यांतर्गत येणाऱ्या विचार सौंदर्य, भाव सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य यावर आधारित कृतींचा अभ्यास खालील मुद्द्यांच्या आपण आधारे करणार आहोत. बघा, जसं अर्थ सौंदर्य. आता अर्थ सौंदर्यामध्ये कोणकोणते घटक येतील? ते कवितेचा विषय येईल, कवितेची मध्यवर्ती कल्पना येईल, आशयाला पुढे नेणारा विषय, शब्दांचा चपखल वापर, अर्थछटा, अलंकार इत्यादी. विचार सौंदर्यामध्ये कवितेतून व्यक्त होणारा विचार, कधी सर्वसमावेशक तर कधी नेहमीपेक्षा वेगळा, अनुभवाचा अंतर्मुख होऊन केलेला विचार इत्यादी. आणि भाव सौंदर्यामध्ये कवितेतून व्यक्त होणारा भाव, वाचार्थाच्या पलीकडील भावार्थ, भावनांचा आविष्कार, संवेदनशीलता, रस, कल्पना, प्रतिमा इत्यादींचा काय तो समावेश येतो. त्यानंतर आपल्याला बघा, मी तुम्हाला आज काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या दोन्हींचं सांगणार आहे आणि तुम्हाला मुलांनो यापुढे मी उदाहरणं पण दिलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट होतील आणि तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या प्रश्नांचं उत्तर लिहू शकतील आणि पद्य विभागातील 16 गुण हे तुमचे असतील. बघा, शिशु वर्गामध्ये तर रसग्रहण पाहायचे आपण. शिशु वर्गात तालासुरात बडबड गीते म्हणणारा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊ लागतो, म्हणजे लहान वयामध्ये आपल्याला बडबड गीते शिकवली जातात, तेव्हा लहानपणी गायलेल्या कवितेचा अर्थ त्याला कळू लागतो. किंबहुना मोठ्या वर्गात वृत्त, अलंकार शिकल्यानंतर तो कवितेचं तंत्र कळू लागतं. कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदानं भरून जातं. बघा, लहान मुलांना जर आपण एखादा त्याला प्रश्न विचारला, तो येत नाही, पण आपण त्याला सांगितलं पोएम म्हणून दाखव, तर ती एकदम तो सहजतेने बोलून दाखवतो. कारण का? ती त्याच्या मनावर बिंबवलेली असते, त्याचा त्याने सराव केलेला असतो. कधी बघा, कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदानं भरून जातं. कधी डोळ्यात पाणी येतं, तर कधी मन अंतर्मुख होतं. कधी कवितेतील व्यक्तिचित्र, घटना, नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात, तर कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रांची जाणीव त्याला होते. म्हणजे लहानपणी आपण नुसतं बोलतो, प्रत्येक वेळी आपल्याला त्या पोएमचा, कवितेचा अर्थ तर कळत नाही, पण त्याच कवितांचा किंवा एखादी कविता आपल्याला मोठेपणी, म्हणजे मोठे झाल्यावर जेव्हा शिकविली जाते, तर त्याच्यातील वृत्त, अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र काय आहे हे आपल्याला कळू लागतं. कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रांची आपल्याला जाणीव होते, तर कधी कधी कवितेतील व्यक्तिचित्र, घटना, नैसर्गिक सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर जसं तसं उभं राहतं. म्हणजे एखादी कविता आपण जर वाचली, ऐकली किंवा गायली, तर ते चित्रण आपल्या डोळ्यासमोर सहज उभं राहतं. या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार म्हणजे कवितेच्या आस्वादाकडे मन वळत आहे याचं चिन्ह होय. म्हणजे आपल्याला कविता कशी आवडायला लागते याचं एक आपल्याला पूर्वसंकेत मिळतो. कृतीपत्रिकेतील पद्य विभागाच्या मूल्यमापनामध्ये कवितेचे रसग्रहण हा घटक समाविष्ट केलेला आहे. रस हा घटक अभ्यास तुम्ही 9वीत सुद्धा केलेला आहे. 9वीत आता आपल्याला आहे बघा, शेवटच्या पान नंबर 96-97 या पानावर आपल्याला रसग्रहण आणि ह्याच्यामध्ये सॉरी 10वीच्या पुस्तकामध्ये 96 आणि 97 पानावर हे रस आणि काव्य सौंदर्य आहे. परंतु 10वीच्या अभ्यासाची पूर्वतयारी ही 9वीला असते मुलांनो. 9वीला जो तुम्हाला आता अभ्यासक्रम आहे, 9वीला जे पद्य विभागामधला जो गुणांकन केलेला आहे, सेम टू सेम मुलांनो 10वीला आहे. त्याच्यामुळे 10वीला हे तुमचं स्पष्टीकरण तुम्हाला समजून येईल. बघा की किती हा विभाग आता तुम्ही जर थोडंसं समजून घेतला, तर 10वीला तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. कवितेचे रसग्रहण, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य या 3 प्रमुख मुद्द्यांना धरून केले. म्हणजे समजा मुलांनो, काव्य सौंदर्य जे असतं ते साधारणतः आपण आपल्या भाषेमध्ये एक प्रकारे ते लिहू शकतो उत्तर. पण रसग्रहणामध्ये पूर्वी मुलांना तुम्हाला माहितीये की संदर्भासहित स्पष्टीकरण हा असा भाग होता मराठी या विषयामध्ये. आणि संदर्भाचे स्पष्टीकरणाला तेव्हा एक असायचं की संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य.
तसंच मुलांनो, रसग्रहणामध्ये कवितेचं रसग्रहण लिहिताना पहिला पॉइंट येईल किंवा पहिला मुद्दा असेल आशय सौंदर्य, स्पष्टीकरणाच्या जागी काव्य सौंदर्य आणि तिसरा भाग असेल भाषिक वैशिष्ट्ये. म्हणजे अशा 3 भागामध्येच आपण रसग्रहण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. बघा, रसग्रहण हे 3 मुद्द्यांमध्ये अगदी स्पष्ट विभाजन रेषा नसते, पण ते एकमेकांमधून मिसळून गेलेले असतात. म्हणूनच कवितेमध्ये त्याचा एकत्रित अनुभव येतो. कवितेत अल्प शब्दातून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. कवितेत अचूक आणि चपखल शब्द निवड असते. कल्पनांच्या माध्यमातून कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते. याशिवाय कविता आवडण्याचे आणि न आवडण्याचे जसं काव्य सौंदर्यामध्ये आहे, कारण तुम्हाला सांगता यायला हवे, याशिवाय कवितेचे खालील अंगभूत गुण तुम्हाला माहीत असायला हवे. काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात आणि शब्दांना आंतरिक लय असते तर कधी रचनाबद्ध तालबद्ध असते. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय आणि भाषा सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो. लक्षात ठेवा मुलांनो, की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करायचे असेल तर तेही मुद्द्यांना धरून करायला हवे. प्रत्येक, कारण आपल्याला रसग्रहणाला संपूर्ण कविता कधी देत नाही. आपल्याला मधून 4 ओळी देतात, 2 ओळी दिल्या जातात आणि त्या 2 ओळीचं सांगतात की 2 ओळींमधून काय केलं, ह्या 2 ओळींचं रसग्रहण स्पष्ट करा. आता ह्याच्यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. तर आशय सौंदर्यामध्ये काय येईल, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उद्देश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. काव्य सौंदर्यामध्ये आपण पाहिलं अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना. आणि कवीची भाषिक वैशिष्ट्य म्हणजे कवीची भाषा शैली. कवीची कवितेतील बोली भाषा आहे, संवादात्मक भाषा आहे, निवेदनात्मक चित्रदर्शी आहे. त्याच्यानंतर त्याच्यात वापरलेले शब्द अलंकार, आंतरिक लय, नाद माधुर्य वृत्त असे इत्यादी. आता तुम्हाला मुलांनो, हाही एक प्रश्न असतो की प्रस्तुत कवितेतून पुढील घटकांचं स्पष्टीकरण करा. आता ह्याच्यामध्ये मुलांना तुम्हाला काय असतं की तुम्हाला 10 प्रश्न दिलेले जातात आणि 10 प्रश्नांमध्ये बघा, पहिले जे 1-1 गुणांचे प्रश्न आहेत त्याच्यातील तुम्हाला 2 गुणांचे फक्त प्रश्न येतात. बघा मुलांनो, तुम्हाला मी सांगते, आपल्याला मी 10वीच्या दृष्टीने सांगते की 9वीला जे शब्दांचं आपलं गुणांचं मूल्यांकन केलेलं आहे सेम टू सेम 10वीला आहे. तसंच बघा, प्रस्तुत कवितेत कवी आणि कवित्री याचा अर्थ मुलांनो, संपूर्ण आपल्या कवितेचे कवी आणि कवित्री आपले तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर कवितेचा रचना प्रकार आहे, कुठल्या रचना आहे, ओवी आहे, अभंग आहे, पोवाडा आहे, कुठल्या प्रकारचा रचना प्रकार आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. मग ते पण आपल्याला कवितेत असते, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कवितेचा काव्य संग्रह, कुठल्या काव्य संग्रहातली कविता आहे. बघा, आपल्याला अभ्यासाला असणाऱ्या कविता ह्या कुठल्या तरी काव्य संग्रहातून घेतल्या जातात किंवा एखाद्या मासिकातून घेतली जाते, त्याचा हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे कवितेचा विषय. आता कवितेचा विषय कोणता आहे, की कुठल्या प्रकारची कविता आहे, कवितेतून कवीला काय सांगायचं आहे त्या. मग बघा मुलांनो, 1, 2, 3, 4 मी तुम्हाला सांगते हमखास या 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्न येणारच आणि ते 1-1 गुणाला असतात. झालं. त्यानंतर बघा मुलांनो, 6, 7, 8, 9, 10 या 4 प्रश्नांपैकी एकच प्रश्न येणार तुम्हाला. असं 4 गुणांचं गुणांकन असणार आहे. 6 मध्ये कवितेच्या कवीची किंवा कवित्रीची लेखन वैशिष्ट्ये. 7वा कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतील ओळ आणि कविता आवडल्याचं वा न आवडल्याची कारणे. आता बघा मुलांना, कॉमन प्रश्न असतात हे 4 गुणांना. हे जेव्हा ही रचना येते तेव्हा बघा, प्रस्तुत कवितेचे कवी तुमचे पाठांत असले पाहिजे किंवा कवितेचा रचना प्रकार, कवितेचा काव्यसंग्रह आणि कवितेचे, या 4 प्रश्नांपैकी मुलांना 2 प्रश्न येतातच. आणि 10वा प्रश्न आहे तो सहज तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. म्हणजे 4 गुण तुम्हाला सहज ह्याच्यातले मिळू शकतात. आता आपण आपल्याला वळायचं आहे काव्य सौंदर्य कशा प्रकारे लिहायचं आहे. बघा मुलांनो, दुसऱ्या सत्रातील कविता 12वी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया हा पोवाडा आहे. बघा लक्ष द्या, कविता 12वी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया पोवाडा. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला 4 कविता आहेत.
महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, वनवासी, निरोप आणि आपले जगणे आपली ओळख. या 4 कवितांचा अभ्यास किंवा या 4 कवितांवर कशा प्रकारचे मुलांनो काव्य सौंदर्य आणि रसग्रहण विचारलं जातं याचं संपूर्ण स्पष्टीकरण मी आज या तासिकेला तुमचं घेणार आहे. बघा, प्रश्न 5वा, काव्य सौंदर्य हा असा असतो पद्यविभागामध्ये. त्याच्यामध्ये आता आपल्या स्वाध्याय मधला हा प्रश्न 5वा आहे. या कवितेमध्ये स्वाध्यायमध्ये हा प्रश्न 5वा आहे, काव्य सौंदर्य. त्याच्यातलं पहिलं आहे बघा, धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची, या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. आता तुम्हाला मी सांगितलं की काव्य सौंदर्यामध्ये 3 घटक असतात. एक, अर्थ सौंदर्य विचारला जातो, विचार सौंदर्य विचारलं जातं आणि भाव सौंदर्य विचारलं जातं. कन्फ्युज व्हायचं नाही मुलांनो. या सगळ्यांचं कसं आहे काव्य सौंदर्य. साधारणतः तुम्हाला सांगायचं की कवितेतून काय सौंदर्य व्यक्त केलेलं आहे, काय सांगितलं आहे कवीने. बघा, म्हणून काव्य सौंदर्यामध्ये 3 घटक की अर्थ सौंदर्य विचारलं जातं, विचार सौंदर्य विचारलं जातं आणि भाव सौंदर्य विचारलं जातं. बघा, धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची, या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही काव्य रचना केली आहे आणि महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दातून व्यक्त होते. मुंबई संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्यांना काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीनं फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या, अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया. अशा प्रकारचं ह्याचे हे विचार सौंदर्य. काय विचार मांडला आहे ते बघा. दुसरं आहे आपल्याला त्याच्यातलं काव्य सौंदर्य ह्याच कवितेतलं की कवितेतून कवितेतून व्यक्त झालेली कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात साधारण वर्णन करा. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे म्हणजे बघा की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही काव्यरचना केली आहे. साधारणतः बघा, कवितेची जी प्रस्तावना असते या प्रस्तावनेमध्ये या 2-3 ओळी असतात. बघा, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही काव्यरचना केली असते. बघा मुलांनो, कवितेच्या ज्या प्रस्तावना असतात त्याच्यामध्ये थोडक्यात शेवटच्या बघा प्रस्तावनेमध्ये पहिले लेखकाचा कवीचा परिचय दिला असतो आणि खालच्या 2-3 ओळीमध्ये कवीमध्ये काय सांगितले आहे, कवीने कवितेत काय सांगितलेलं आहे ह्याचं हे दिलेलं असतं. मग ते निदान मुलांना वाचून ठेवलं ना तुम्ही की तुमच्या ते लक्षात राहू शकेल की जेणेकरून त्या ओळींचा तुम्ही उत्तरामध्ये उपयोग करू शकाल. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही काव्यरचना केली आहे आणि महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दातून व्यक्त होते. या कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागरूक करण्याकरिता कवीने वीर रसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून उठ गाव झेला या महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या पहिल्या 2 ओळीमध्ये शाहिरांनी मराठी मनाला प्राणप्रणाचे व मर्दुमकीचे आव्हान केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. करी कंकण बांधून साचे सत्यास्तव शिंग फुंकाया, पर्वत उलटून यत्नाचे धर ध्वजा करी ऐक्याची, पाऊले टाक हिमतीची घे आण स्वातंत्र्याची, अशा प्रकारच्या ओळीमधून ओजगुण ओतप्रत भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारची ही कविता आहे. ह्याच्यामध्ये मुलांना मी सुरुवातीला तुम्हाला सगळे रस वाचून दाखवले. तर ही रस कोणता रस दर्शविते तर वीर. ही कविता वीर रसाने ओतप्रोत भरलेली आहे की तुषौर्य वीर रस या कवितेमध्ये तुम्हाला दर्शविला आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासामध्ये दुसऱ्या सत्रात असलेली दुसरी कविता निरोप. निरोप ही पद्मा गोळे कवित्री पद्मा गोळे यांची कविता आहे. तुझ्या अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, या काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. बघा, तुझ्या अस्त्रांना शक्ती देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी या कवितेतून व्यक्त होणाऱ्या काव्यपंक्तीत होणारा अर्थ. अर्थ सौंदर्य सांगितलंय, मी सांगितलं काव्य सौंदर्यामधले एक 3 घटक असतात, त्याच्यामध्ये हा अर्थ सौंदर्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. तर रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते, तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्यांचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते. बघा, निरोप कवितेतलं दुसरं काव्य सौंदर्य आपल्याला पाहायचं आहे. त्या दुसऱ्या काव्य सौंदर्यामध्ये विचारले बघा, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. बघा, हा, धन्य माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरविन या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य सांगितलं. तर काव्य सौंदर्यामध्ये अर्थ सौंदर्य, भाव सौंदर्य, या घटकांमधील हे भाव सौंदर्य विचारलेलं आहे. की रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील कवी पद्मा भोळेंनी काय सांगले बघा, रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना कवितेतील आई दुःखी होत नाही. ती स्वतः पहिले धीर होते, ती स्वतः पहिले खंबीर होते. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे. कोण? तर त्या वीराची आई महाराष्ट्र कन्या आहे, वीर माता आहे. काही अशुभ घटना घडणार नाही याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज देव भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, मनात ठसव अशी ती निर्धाराने आपल्या बाळाला सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती लहानपणी जशी प्रेमाने दूध भात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून आपल्याला दिसून येते. पुढची कविता आपल्या दुसऱ्या सत्रातील वनवासी. वनवासी ही तुकाराम धांडे यांची कविता आहे. आणि ह्या कवितेमध्ये बघा, पहिलं काव्य सौंदर्य विचारलंय आपल्याला की बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. बघा, शब्द वेगवेगळे वापरलेत मुलांनो. साधारणतः तुम्ही त्याचा अर्थ समजून घेऊन या कवितेचं काव्य सौंदर्य लिहायचं असतं. वनवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्गाविषयी असलेले प्रेम व त्यामधील अतूट नाते ह्यांचे वर्णन वनवासी कवितेतून कवी तुकाराम धांडे यांनी केले आहे. दुपारी सूर्य तापतो, माळरानवर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलाने या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. आणि रात्री चंद्र उगवतो, त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्य चंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे. बघा मुलांनो, जेव्हा ही कविता शिकवली असेल की सूर्याच्या उष्ण प्रकाशामध्ये त्यांना किती त्रास असतो, कारण ही आधी वनवासी मुलं जी असतात ती काय असतात मुलांनो, त्यांना छप्पर नसतं, फक्त वनामध्ये खेळायचं, बागडायचं, त्याच्यानंतर तिथे काही जे उपलब्ध असेल ते खायचं, असं त्यांचं जीवन असते. मग ते सूर्याची जी तप्त उष्णता असते ती त्यांना सहन होत नाही, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. आणि रात्री चंद्र उगवतो तर चंद्रावर ते काय होतात, खुश होतात. चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात आदिवासी या मुलांच्या बागड्यांना उधाण येते, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. आणि सूर्याचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून आपल्याला दिसून येते. दुसरं आहे बघा, डोई आभाळ पेलीत चालू शिवाच्या चालीत. बघा, डोई आभाळ पेलीत चालू शिवाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ
सांगा असा प्रश्न आहे. आता ह्याच कवितेतला वनवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयी प्रेम कॉमन आहेत पहिल्या ओळी, की मी सांगितलं की कवितेची प्रस्तावनाची असते साधारणतः. त्याच्यानंतर जो कवितेतून काय सांगितलेलं आहे, कविता आपल्या कशा बद्दलची आहे, ज्या शेवटच्या 2 ओळीमध्ये प्रस्तावनेत असतात, त्या मुलांना पाठांतरच करून ठेवायच्या. वनवासी यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयी प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन वनवासी कवितेतून कवी तुकाराम धांडे यांनी केले आहे. आदिवासी मुले उघड्या मोडक्या अंगाने उंबराच्या माळा भटकतात, बागडतात. झाडा कडांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन वारा पाऊस झेलत ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंहाचा म्हणजे बघा सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरार सगळ्या रानावर असतो. म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या चालीने दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे धाडसाचे वर्णन या ओळींमधून आपल्याला दिसून येते. दुसऱ्या सत्रातील शेवटची कविता आहे बघा, की कविता 20वी आपले जगणे आपली ओळख. संदीप खरे यांची ही कविता आहे. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये पहिली कविता दिली आहे काव्य सौंदर्य. पहिला प्रश्न दिलाय पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पसरू नको या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. विचार सौंदर्य म्हणजे काव्य सौंदर्य मी सांगितलं घटक. माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात की श्रीमंतीचा बळेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नाही. म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन करू नये. शरीरावर घातलेल्या किमती कपड्यांपेक्षा मनाची शुद्धता महत्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे लावी. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकरू दिनवाणे लाचार असू नये. स्वतःच्या मनाने मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत संदीप खरे यांनी मांडला आहे. दुसरा प्रश्न आहे त्याच्या बघा, शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको या ओळीत दडलेल्या अभिनयाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा आता हे पण काव्य सौंदर्याचा भाग आहे. फक्त प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारले, तुमच्या शब्दात म्हणजे तुमच्या शब्दातच आहे. बघा की शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. नुसतं दिखावा नको आहे, तर तुमचं मन तुम्ही स्वतः पण स्वच्छ असणं गरजेचं आहे. बघा दिखाव प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे. शोभेचा बळीजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता परिसराची स्वच्छता महत्वाची आहे. म्हणजे नुसता काही वेळेला पण नुसता परिसर स्वच्छ ठेवून चालणार नाही, तर मनाची पण शुद्धता हवी. आपलं मन स्वच्छ तर आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगे बाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करी. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणास दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण हेच सांगितले आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे असे सुवचन आहे. शोभेपेक्षा श्रेष्ठ स्वच्छता श्रेष्ठ आहे. या मूल मंत्रात स्वच्छतेची महती कवीने सांगितले आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार आपण केला पाहिजे हा मूल मंत्र देखील या कवितेतून संदीप खरे यांनी दिला आहे. आता मुलांनो हे सगळंच जो पाठ झाला हा काव्य सौंदर्याविषयी झाला. दुसऱ्या सत्रातील कवितेंवर कोणकोणत्या ओळींवर आणि कशा प्रकारचं काव्य सौंदर्य येत असेल हे आता आपण शिकतो. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे बघा रसग्रहण. आता प्रस्तुत कवितांचे पुढील प्रकारे कृतीनिहाय रसग्रहण करा. आता मी तुम्हाला सांगितले किती पॉइंट असतात, 10 असतात आणि 10 पॉइंट मध्ये तुम्हाला पहिले 4 पॉइंट मधून 2 प्रश्न विचारले जातात आणि ते असतात 1-1 गुणांचे आणि पहिले त्याच्यानंतर 6 ते 10 मधले तुम्हाला 2-2 गुणांमधला एकच प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे मुलांनो पहिले 4 प्रश्न तुम्ही पाठांतर करून आणि नंतरचा तुम्हाला आवडणं न आवडण्याचे कारण असतं. कविता कशा का तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली त्याचं कारण तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं असतं. सहज त्याला 2 गुण मिळतात. असं 4 गुणांचं हे रसग्रहण असतं. आणि लक्षात बघा आता काव्य सौंदर्य आपल्याला 2 गुणांचं असतं आणि रसग्रहण आपल्याला 4 गुणांचं असतं. त्यामुळे लक्ष द्यायचे बघा. पहिल्या कवितेतलं कुठलं महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या कवितेतलं पहिलं रसग्रहण बघा. कवित्री संदर्भ बघा. लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची महाराष्ट्राचा गौरव करणारी ही कविता आहे. प्रस्तावना बघा. कादंबरीकार, कथाकार व नाटककार असलेले अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे लिहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोकजागृती करणारी कवने लोकभाषेत रचली. महाराष्ट्रावरचे त्यांचे अकृत्रिम प्रेम प्रस्तुत कवितेत ठायी ठायी व्यक्त झाले आहे.
त्यांचा वाङ्मय प्रकार किंवा काव्य प्रकार, ही कविता गीत प्रकार लिहिली आहे. या ध्रुवपद व 4 कडवी आहेत. हा एक प्रकारे वाङ्मय प्रकार कोणता आहे तर पोवाडा आहे. हा कोणता आहे पोवाडा आहे. बघा कवितेचा विषय आहे या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर मराठी मनाचा स्वभाव याची ओजस्वी शब्दात ओळख करून दिली आहे. तसेच कवितेतील आवडलेल्या ओळी कोणत्या? आता कविता तुम्हाला जर पाठांतर असेल किंवा एखादी कविता काही वेळेला मुलांना प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कवितेवरून प्रश्न विचारले तर कविता पण आपल्या प्रश्नपत्रिकेत असते. बघा लक्ष ठेवायचं मुलांना, पद्य विभाग लिहिताना सगळी उत्तरं वगैरे तिकडेच असतात. बघा कवितेतील आवडल्या ओळी सहज तुम्ही लिहू शकता. महाराष्ट्रावर मंदिरापुरते पहिल्या 2 ओळी तर कवितेचे आपल्याला पाठांतर असतातच. महाराष्ट्रावर मंदिरापुरती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती. त्यानंतर बघा पुढचे पॉइंट आहेत आपले की कवितेची मध्यवर्ती कल्पना, ज्या मातीत आपण जन्मलो त्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीवर तिचे उपकार फेडण्यासाठी जीव ओवाळून टाका असे आव्हान या कवितेत शाहिरांनी केले आहे. कवितेतून मिळणारा हा संदेश कुठला असे शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्र भूमीला, महाराष्ट्र भूमी ही कोणाच्या शिवरायांनी कर्तृत्वाने गाजवलेली होती, त्या भूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असा संदेश या कवितेत कवींनी दिला आहे. अण्णाभाऊ साठेंनी आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी अशी शिकवण देखील या कवितेतून दिली आहे. आता कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. 8वा पॉइंट की महाराष्ट्राच्या बलशाही इतिहासात पवित्र भूमी शिवरायांची धुरंधर राजनीती कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही अशी टप्प्याटप्प्याने उलगडणारी ही कविता आस्वादताना अंगात वीरश्री संचारते. जसं आपण बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत म्हणताना आपल्या अंगामध्ये ते वीरश्री संचारते, तसंच ही कविता गाताना सुद्धा वीरश्री संचारते. तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावी अशी महाराष्ट्र भूमीने नितांत सुंदर वर्णन असलेली ही व तेजस्वी शब्दात वर्णन केलेली ही कविता आहे. बघा पुढचं बघायचं आपल्याला कवितेची भाषिक वैशिष्ट्य, शेवटचा पॉइंट असतो तो. हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दाकडे साकार केले आहे. भाऊच मला पावतील अशी आव्हानात्मक भाषेची वीर आहे. योग्य यमकांचा वापर करून गेळता आणली आहे. या सत्यास्तव मैदानी शिंग पुंकाया अशा सुभाषित प्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. महाराष्ट्रावर लढण्याचे आव्हान या कवितेतून कवीने केले आहे. ही झाली भाषिक वैशिष्ट्ये. दुसरी कविता आहे आपली कोणती तर पद्मा गोळे यांची कोणती निरोप कविता. ह्याच्यावर रसग्रहण कसं असतं बघा. रसग्रहण मी केलेलं आहे बघा. प्रस्तुत कवितेत पुढील कृतीनिहाय रसग्रहण करा. जसं कवी कवित्री मराठी प्रसिद्ध कवित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे. रणागणात लढावयाला जाणाऱ्या पुत्राला निरोप देताना वीर मातेच्या मनोगताचा या कवितेला संदर्भ आहे. प्रस्तावना बघा. कवित्री पद्मा गोळे यांचे निहार, स्वप्नजा, आकाशवेळी इत्यादी कविता संग्रह आहेत. स्त्री विषयक जाणीवेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. बघा स्त्री विषयक जाणीवेचा, स्त्रिया कशा असतात, स्त्रियांना कुठकुठल्या गोष्टींची जाणीव असते, स्त्रिया कशा प्रकारची त्यांची भूमिका निभावतात, या सगळ्याचं वर्णन या कवितेत आहे. आणि असा संदेश दिलाय की स्त्री कशी आहे, संवेदनशील आहे, सहनशील आहे. वाङ्मय प्रकार बघा. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात लिहिली असून ती यमक प्रधान आहे. कवितेचा विषय की रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाऊलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे हा कवितेचा विषय आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी. धन्य करी माझी कुस. बघा धन्य करी माझी कुस, येई विजय होऊन पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरविण. जसे लहान मुलाला आई कशी भरवते दूध भात, लहान असताना आपण दूध भात भरवतो, त्याचवेळी तुझ्या विजयी होशील तर तेव्हा तू माझा बाळच असेल तेव्हा मी तुला दूध भात म्हणून. या आवडणाऱ्या ओळी कोणत्या आहेत ते 4 आहेत. मुलांना या पाठांतरच करून ठेवायच्या म्हणजे तुम्हाला कवितेत आवडलेल्या ओळी कोणत्या सहजपणे 1 गुण मिळतो. कवितेची मध्यवर्ती कल्पना बघा. रणांगणावर शत्रूशी लढावयास जाणाऱ्या बाळाचे औषण म्हणजे आरती करतो ना आपण, करणाऱ्या वीर मातेच्या भावपूर्ण उद्गारातून तिच्या मनातील ओजस्वी भावनांचे हृदयचित्रण कवित्रीने या कवितेत केले आहे. वीरांचे व महाराष्ट्र कन्यांचे स्मरण देऊन बाळाची वीरश्री मातेने जागृत केलेली आहे. कवितेतून मिळणारा संदेश. वीरमातेच्या मनोगतातून कवित्रीने मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना ध्येयाचा आणि शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, मातेचे मृदू हृदय किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. बघा कवितेतील आवडण्याची व न आवडण्याची कारण बघा. कवितेने या कवितेत
आपल्याला एका मातेने आपल्या मुलाला कसा एक अभिमानास्पद पाठिंबा दिलेला आहे याचं वर्णन केलं आहे. वीरांच्या महाराष्ट्र कन्यांचे स्मरण होऊन बाळाची वीरशी मातेने जागृती केली आहे. बघा, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबलून आलेले हृदय, मन, तेवढीच तिची मनाची कणखरता याचे मनोज्ञ चित्रण ह्यामध्ये दिसून येते. बघा, तेवढीच तिच्या मनाची कणखरता तसेच या कवितेने केली आहे. तसेच शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्र कन्येचे वारसा चालवत आहोत असे ठामपणे, मीही एका शिवरायाचीच आई आहे, जशी जिजामाता मी पण जिजामातेसारखं करू शकते, असं या कवितेतून कवित्रीने दाखवलेलं आहे. आईच्या मनस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे मनात आर्तता, वीरता ही कशी ठासून भरलेली आहे याचं सुंदर चित्रण या कवितेत दिसून येते. म्हणून मला ही कविता आवडते. कवितेचे भाषिक वैशिष्ट्य बघा, प्रत्येक ओळीत 8 अक्षरे आहेत. या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या यथार्थपणे प्रकट करण्यास पुरवठा. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये किती अक्षर आहेत मुलांनो? 8 आहेत. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेतून गीता नादकुलता दिसून येते. शब्दकळा वीर रसात्मक असल्यामुळे या कवितेत वीर रसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा ही या कवितेला लाभलेली आहे. पुढची कविता आहे बघा आपली तुकाराम धांडे यांची वनवासी. प्रस्तुत कवितेत पुढील कृतीने रसग्रहण बघा, रसग्रहण करा. ह्याच्यातलं रसग्रहण कसं असतं बघा. कवी आणि कवितेचे नाव प्रसिद्ध ग्रामीण कवी तुकाराम धांडे यांची ही कविता आहे. घोटी नाशिक भागातील डोंगर दऱ्यातील वनवासी जीवनशैलीचा संदर्भ या कवितेला आहे. प्रस्ताव बघा, श्री तुकाराम धांडे यांचा वळी व हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि निसर्ग व माणूस यांच्यातील ताणतणाव हा त्यांच्या लेखनाचा आशय आहे. वाङ्मय प्रकार ग्रामीण वनवासी बोलीभाषेतील अष्टाक्षरी छंदात या कवितेची रचना केली आहे. कवितेचा विषय आहे कळसुबाईचं शिखराच्या पायथ्याशी प्रवरा. कळसुबाईचा शिखराच्या पायथ्याशी कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीभाषेत करणे हा कवितेचा विषय आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी, आम्ही साऱ्यांच्या वेगानं जाऊ डोंगर यज्ञून हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. कवीची मध्यवर्ती कल्पना बघा. डोंगर दऱ्यात आनंदाने व मुक्तपणे निसर्गातील जीवन कंठणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण या कवितेत आहे. कळसू आईची व प्रवरा माईची बाळे, प्रवरा ही नदी बाळांनो, माईची बाळे आभाळ पांघरून उघड्यावर जगतात. सिंहाच्या चालीत पक्ष्यांच्या बोलीत बोलणारी व डोंगर चढून हात गगनाला लावण्याची जिद्द असणारी ही आदिवासी जमात त्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी ही कविता आहे. या कवितेमध्ये आता 7वा पॉइंट आहे कवितेतून मिळणारा संदेश. आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा, त्यांच्या जगण्याशी आपण समरूप होऊन सह अनुभूती घ्यावी हे उद्दिष्ट या कवितेत आहे. कविता आवडण्याची व नावडण्याची कारणे बघा. आदिवासी लेखकांचे अनोखे भाव विश्व या कवितेत मांडले आहे. डोंगर दऱ्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी वनवासी मुले कशी जगतात यांचे प्रत्येक चित्रण प्रत्येकाली चित्रण या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. संवेदनशील मनाला भावेल असे वेगळे जीवन दर्शनी व वेगळी जीवन दृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे ग्रामीण बोलीतील ही सहज सुंदर अशी कविता कवीने मांडलेली आहे. पुढचा आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळीत भरलेले दिसते. कळसुबाई आणि प्रवरामाई यांची बाळे हातात भाकरी भाजी घेऊन खडकांवर खाणारी मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी, पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात
हातात आणण्याची जिद्द बाळगणारी ही पोरं या सर्व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली सहज जीवन शैलीचा सहज रानातल्या जीवनाचं वर्णन त्या वनवासी मुलांचं वर्णन या कवितेत कवीने मांडलेले आहे. शेवटच्या कवितेचं रसग्रहण आहे बघा की आपले जगणे आपली ओळख. कवी आधुनिक पिढीतील तरुण मराठी कवी गीतकार संदीप खरे आपण सर्व ओळखता. कसे जगावे कसे जगू नये याचा आदर्श पाठ येथे त्यांनी दिला आहे. प्रस्तावना संदीप खरे यांचे मौनांची भाषांतरण नेणवीची अक्षरी ही कविता संग्रह सुप्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक म्युझिक अल्बम सहज सुंदर सोपी ओघवती अशी भाषा आहे. त्यांच्या शब्दरचनेचे वैशिष्ट्य आहे. वाङ्मय प्रकार आहे. अनंत फंदी यांचा पूर्वीचा फटका हा काव्य प्रकार आधुनिक पद्धतीने या कवितेत मांडलेला आहे. बघा आपले जगणे आपले ओळख एक प्रकारे फटका म्हणजे एक आपल्याला दिणारा एक दणका. अनंत फंदीचा फटका ह्या काव्य प्रकार या कवितेत दिसून येतो. कवितेचा विषय आहे तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या त्याचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे. कवितेतील आवडलेल्या ओळी तुर्वी तराने खुशाला जावे नव्या पथाला भिवू नको ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्या विना राहू नको. कवीची मध्यवर्ती कल्पना बघा आपल्या वर्तनाने कर्तृत्वाने वेरूळ सुंदर लेणी बनवावे. म्हणजे जसं वेरूळची अजिंठा वेरूळची सुंदर लेणी आहे ती लेणी ही स्वतःची म्हणजे स्वतःच काहीतरी बनवण्यासाठी आपल्या वर्तनाने आपल्या कर्तृत्वाने बनवावे. मातीचे देणे फेडावे मोह माया मत्सर या विकारापासून दूर राहावे असा उपदेशात्मक संदेश देणारी ही कविता आहे. या कवितेतून मिळणारा संदेश आपले जगणे सत्यम शिवम सुंदरम करावे. लेखन वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुत्सित बोलू नये मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्श व्रत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे बघा. या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे याचा नेमका शब्दात थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जिणे नको तर स्वाभिमानी जगणे कसे असावे याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक उपदेशाचा गाभा असतो बघा. या कवितेतील फटका या पूर्वपरच चाललेला छंद प्रकार वापरला आहे. काय करावे काय करू नये हे संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमक प्रधान कविता असूनही एक संत लांबलचक अंतर्गत कवितेला पोषक ठरली आहे. तर हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल मुलांनो. याच्यामध्ये मी काव्य सौंदर्य आणि रसग्रहण कशा पद्धतीचं असं दुसऱ्या सत्राचं संपूर्ण पोर्शन मी याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.